हाय हॅलो नमस्कार. मी गौरी तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कमीत कमी वेळामध्ये आपण घरातली कामं कशा पद्धतीनं मॅनेज करू शकतो. तर या काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं तुम्ही पाहिलंच असेल बाळसुद्धा खेळतं आहे आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण आपल्या घराची वगैरे जेवढी काळजी घेतो ना तेवढीच काळजी आपण स्वतःची पण घ्यायला पाहिजे. पण सुरुवात अगदी पहिल्या सकाळी 5 ते 10 मिनटं आपल्या स्किनसाठी केसांसाठी देणं खूप गरजेचं आहे. तर इथं मी थोडंसं मॉइश्चरायझर त्यानंतर सनस्क्रीन वगैरे लावलेलं आहे आणि केस काही विंचरलेले नाहीत कारण केस धुतलेले आहेत आणि केस धुतलेले असल्यानंतर लगेच विंचरायचे नाहीत जेणेकरून आपली केस गळती खूप जास्त होणार नाही. थोडेसे ते नॅचरली सुकून द्यायचे उन्हामध्ये किंवा मग असंच घरामध्ये आपण काही काम वगैरे करत असेल तर थोडेसे नॅचरली सुकतात ते आणि त्यानंतर केस विंचरायचे. आता त्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये. तर सकाळचा आमचा नाश्ता वगैरे करून झालेला होता पण तो जो काही पसारा होता ना तो मी आवरला नव्हता. तर आपल्याला लवकरात लवकर जर कामं आवरायची असेल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना जो काही पसारा आपण केला आहे ना तर ते लगेच आवरून घ्यायचा. जेणेकरून काय होतं की पुढची कामं करण्यासाठी ना आपला माइंड फ्रेश राहतो आणि आपल्याला जागासुद्धा ते काम करण्यासाठी खूप चांगली अवेलेबल होते. जर पसारा तसाच ठेवला तर आपला माइंड पण फ्रेश राहत नाही आणि जागा पण खूप कमी राहते. त्याच्यामुळे आपली थोडीशी एक्स्ट्रा चिडचिडसुद्धा वाढते. तर अशा पद्धतीनं ना सगळं पहिलं किचनचं जे काही भांडी वगैरे जी होती ना सगळी खरकटी तर ती सगळी बेसिनमध्ये ठेवलेली आहेत आणि जो किचन टॉप होता ना काउंटर टॉप तो सगळा जरा पुसून वगैरे घेतलेला आहे जेणेकरून त्याच्यातलं खरकट वगैरे होतं ते सगळं काढून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर ना पुन्हा इथं आता बाळ खेळत होतं तर त्याला झोपवायचा सुद्धा टाईम झालेला. तर त्याला आता इथं छानपैकी झोपवलेला आहे. आता तो झोपला आहे. तो किती वेळ झोपेल माहिती नाही पण तो थोडा वेळ झोपला आहे तोपर्यंतच लगेच ना मशीनसुद्धा लावून घेते. कारण आता पाऊस पडतो आहे तर त्यामुळं ना कपडे सुकायला खूप लेट होतं. म्हणजे मशीनला लावलेले कपडेसुद्धा 1 ते 1.5 दिवस लागतो सुकण्यासाठी आणि जर ती व्यवस्थित नाहीच सुकली तर त्या कपड्यांचा खूप वास येतो आणि मग घरातसुद्धा ते वातावरण काही एकदम फ्रेश राहत नाही. तर तुम्हाला मी दाखवते बघा किती पाऊस पडतो आहे. कंटिन्युअस पाऊस सुरू आहे त्यामुळं जे काही कपड्यांचं वगैरे जे काम आहे ना ते सकाळी सकाळीच केलेलं बरं पडतं जेणेकरून कपडे हवेवर तरी बऱ्यापैकी सुकून येतात आणि मग संध्याकाळी पंख्याखाली वगैरे टाकली तर मग छानपैकी सुकतात. तर कपडे मशीनला लावल्यानंतर मी पुन्हा आलेली आहे किचनमध्ये. तर आता हा मशीनचा पाईप जो आहे ना तो किचनमध्ये जोडलेला आहे त्यामुळे मला भांडी वगैरे तर काही घासता येणार नाही. तर त्यासाठी अशा वेळी काय करायचं आता मला काम तर भांड्यांचं वगैरे करायचं आहे पण ते मी करू शकत नाही. तर त्यासाठी माझं जे काही पुढचं पेंडिंग काम आहे म्हणजे आपलं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी काय काय करायच्या आहेत. तर मला आता हे जे डबे आहेत तुम्ही बघताय ॲल्युमिनियमचे तर हे डबे घासून ठेवायचे होते. तर ह्याच्यामध्ये हे जे मागच्या महिन्यातलं किराणा सामान जे काही शिल्लक राहिलेलं आहे तर ते असं मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे जेणेकरून डबे रिकामे होतील आणि ते डबे मला घासता येतील. आणि याच्यामुळे काय होतं जे काही नवीन सामान मी आणले ना ते मी पहिलं ह्या डब्यांमध्ये भरून घेईल आणि हे जे जुनं सामान आहे ना हे मी पहिलं आपल्या रेग्युलर डब्यांमध्ये ठेवेन म्हणजे ते पहिलं संपवलं जाईल. आणि हा तिसरा पण जो डबा आहे ना तो मी काही घासणार नाही कारण ह्याच्यामध्ये सगळं पापड खारवडे कुरवडे असे उन्हाळ्याचे पदार्थ आहेत. तर तो काय मी घासणार नाही आता. हे 2च डबे मला घासायचे आहेत तर ते सुद्धा मी लगेच इथे वरतीच ठेवलेले आहेत जेणेकरून भांडी वगैरे झाल्यानंतर हे डबेसुद्धा माझ्या समोर राहतील आणि मला लक्षात येईल की हे डबेसुद्धा घासायचे आहेत. तर अशा पद्धतीनं गोष्टी आपल्या जर डोक्यात असतील प्लॅनिंग वगैरे असेल तर त्या पद्धतीनं आपण लगेच त्याच्यामध्ये ॲक्शन घेऊ शकतो. तर इथे आता डबे घासण्यासाठी वरती काढून ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत आता म्हटलं भाजीला पण फोडणी वगैरे देऊन घेऊया. तर इथं मी करणारे उडदाच्या डाळीचं घुटं. तर त्यासाठी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे, खोबरं, हिरवी मिरची, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि आलं टाकलेलं आहे. असं एक वाटण तयार करून घेतलं आणि इथं भाजीला फोडणी देते. तेल टाकलं आहे, जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी, त्याच्यानंतर आपण तयार करून घेतलेलं हे वाटण टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे सगळं परतून घेतल्यानंतर ही शिजवून घेतलेली जी उडदाची डाळ होती ती टाकून घ्यायची आणि ही चांगली परतल्यानंतर आपल्याला जेवढं घुटं पातळ पाहिजे त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आपण ज्या पद्धतीनं वरण वगैरे करतो त्याच पद्धतीनं ही डाळ करायची आहे. खूप पौष्टिक असते कारण उडदाची डाळ थोडीशी चिकट असते तर हाडांसाठी वगैरे सांध्यांसाठी ही खूप पौष्टिक असते. तर घुटं तयार करून झाल्यानंतर ते दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे आणि लगेच इथे आता भाजीला सुद्धा फोडणी देऊन घेते.
तर जेव्हा आपण किचनमध्ये कुठलं काम करत असू ना, तेव्हा प्रयत्न करायचा की मल्टीटास्किंग करून त्या पद्धतीनं जी काही आपली कामं आहेत ती कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामं आपण मॅनेज करू शकू. तर आता इथं भाजीला फोडणी देण्यासाठी तेलामध्ये जिरं, त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर टाकलेली आहे भिजत घातलेली मुगाची डाळ, थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर ही चिरून ठेवलेली जी ह्याची कांद्याची पात होती तर ती टाकलेली आहे. भाजी छानपैकी परतून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये मीठ जे आहे ते भाजी टाकल्यानंतर लगेच टाकायचं नाही, कारण सुरुवातीला ना आपल्या पालेभाज्या ज्या असतात ना त्यांची क्वांटिटी जास्त असते, त्यामुळे मिठाचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो. तर त्यासाठी थोडीशी एक अशी वाफ काढायची आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून वाफेवरच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये कुठेही पाणी वगैरे घालायचं नाही, कारण पालेभाज्यांमध्ये ऑलरेडी स्वतःचं असं पाणी असतं, त्याच्यामुळे भाज्या वाफेवर खूप चांगल्या शिजतात. तरी त्या भाज्या वगैरे फोडणीला दिल्यानंतर ना मशीन आता झाली की नाही झाली मी बघितलेलं नाही, पण मला आता भांडी, कारण मला भाकरी वगैरे करायचे आहेत, तर किचनवरचा हा स्पेस आहे तो मला थोडासा रिकामा करायचा आहे. तर त्यासाठी मी भांडी घासायला सुरुवात केली. तो पाईप मी काढून ठेवला आणि पहिली म्हटलं भांडी वगैरे घासून घ्यावी, कारण आपण जेव्हा घरामध्ये कुठलीही कामं करत असतो ना तर आपल्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं की आता हे झाल्यानंतर मला हे काम करायचं आहे. आणि जर प्लॅनिंग असेल ना तरच आपली कामं योग्य पद्धतीनं आणि छानपैकी पार पाडली जातात. जर प्लॅनिंग नसेल ना तर कुठलीही कामं आपण कुठल्याही सिक्वेन्सने करतो आणि मग ज्या काही प्रायोरिटी वाईज गोष्टी असतात ना तर त्या पुढे मागे होऊन आपला कामाचा जो काही शेड्यूल असतो किंवा प्रायोरिटी असते तर ती सगळी इकडे तिकडे होऊन आपली कामं काही व्यवस्थित मॅनेज होत नाहीत, पण फक्त आपल्याला अनवॉन्टेड स्ट्रेस येतो आणि जो आपल्या स्वतःसाठी पण चांगला नाही आणि आपल्या घरासाठी पण चांगला नाही आहे. तर त्यासाठी प्लॅनिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. गोष्टी आपल्या डोक्यात असणं, त्याचा प्रायोरिटी ठरवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे मी आता तुमच्याशी बोलत बोलत सगळी भांडी जी आहेत नाश्त्याची वगैरे होती ती सगळी घासून घेतलेली आहेत. आता त्यानंतर हे जे एक्स्ट्राचे डबे होते तर हे एक्स्ट्राचं काम आहे ते सुद्धा मी लगेच हाताबरोबर करून घेते, म्हणजे कमीत कमी त्याच वेळामध्ये आपण एक्स्ट्राची जी काही अशी छोटी मोठी कामं असतो ना तर तीसुद्धा करून घेतो. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही कामं जेव्हा आपण करायला घेतो ना तर एकदम सगळ्या कामांचा पसारा न घालता थोडी थोडी जी काही कामं आहेत ना तर ती थोडी थोडी करण्याचा प्रयत्न करायचा. तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या स्वतःलासुद्धा जास्त स्ट्रेस येत नाही, आपण स्वतःसुद्धा जास्त असं थकत नाही, दमत नाही आणि आपली कामं पण ना आपण थोडी थोडी करून घेतो ना, त्यामुळे त्या कामांची क्वालिटी पण चांगली राहते आणि आपली एनर्जी लेवलसुद्धा खूप चांगली राहते. आता इथे मी आज जे काही मला सामान भरून ठेवायचे आहे तर त्यातले फक्त महत्त्वाचे जे मोठे डबे आहेत तर ते 2च डबे फक्त मी आज घासून घेतलेले आहेत. सगळेच डबे जर मी एकदम घासायला घेतलं तर पसारा पण खूप होतो आणि ती कामं करण्यामध्ये एनर्जी, म्हणजे आपलं रेग्युलरचं काम त्याच्याबरोबर हे एक्स्ट्राचं काम, मग ती कुठंतरी एनर्जी लेवलसुद्धा थोडी कमी जास्त होते. तर त्यापेक्षा थोडी थोडी कामं कशा पद्धतीनं करता येतील याचंसुद्धा आपण छान पद्धतीनं नियोजन केलं तर थोडी थोडी कामं केली तर आपली कामंसुद्धा अगदी वेळेत पूर्ण होतात, किंबहुना वेळेच्या आधी पूर्ण होतात आणि कुठलाही स्ट्रेस, कुठलाही थकवा आपल्याला जाणवत नाही. तर या गोष्टी नक्की तुम्हीसुद्धा करून बघा, नक्की तुम्हाला खूप खूप चांगला फायदा होईल. तर इथं डबे घासून झाल्यानंतर ना इथं डब्यांची जी झाकणं वगैरे होती तीसुद्धा लगेच घासून घेते हाताबरोबर. तर अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या व्यवस्थितपणे जर आपण मॅनेज केल्या आणि छान पद्धतीनं आपण राहिलो तर आपण खूप चांगले स्ट्रेस फ्री राहू शकतो आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये घरातली कामं प्लस बाहेरची जी काही कामं असतात तीसुद्धा आपण छान पद्धतीनं मॅनेज करू शकतो. तर इथे आता डब्यांची जी झाकणं आहेत ती वगैरे सगळी धुवून वगैरे ठेवते आणि डबेसुद्धा आता मला इथे बाहेर पंख्याखाली वगैरे सुकायला ठेवायचे आहेत, कारण आता ऊन तर नाही आहे. ऊन असतं तर पटकन 1 ते 1.5 तासांमध्ये छान डबे कोरडे सुकून झाले असते, पण आता पंख्याखाली सुकवायचे आहेत त्याच्यामुळे ते डबे सुकण्यासाठी सुद्धा बराचसा वेळ लागणार आहे. तर ते डबे वगैरे घासून झाल्यानंतर ना किचन काउंटर जो आहे तो सुद्धा लगेच वायपरच्या मदतीनं छान क्लीन करून घेतलेला आहे, जेणेकरून तिथे सगळं ओलं ओलं दिसणार नाही. आणि ही जी जागा आहे ती मला आता पुढं भाकरी वगैरे करायची आहे किंवा बाकीचं किचनचं जे काही काम करणार आहे तेव्हा मला अगदी फ्री मिळेल आणि स्वच्छ मिळेल. तर ही सुद्धा गोष्ट ना खूप मॅटर करते, कारण जेवढं आपलं घर छोटं असेल किंवा मोठं असेल किंवा तुमचं किचन छोटं आहे की मोठं आहे हे जास्त इम्पॉर्टंट नाही, तर पण ते छान नीटनेटकं, छोटं जरी असेल तरी नीटनेटकं स्वच्छ टापटीप ठेवलेलं असेल ना तर ते सुद्धा आपल्याला स्वतःला खूप छान कम्फर्टेबल भारी वाटतं. तर त्यासाठी ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आता उडदाच्या डाळीचं जे घुटं आहे ते तयार झालेलं आहे आणि भाजीसुद्धा वाफेवर छान झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता शेवटी मी टाकून घेते शेंगदाण्याचं कूट.
तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ना एक अशीच गॅस बंद ठेवलेला आहे आणि ती वाफ फक्त तशीच ठेवून देणार आहे, जेणेकरून ती वाफ तशीच भाजीमध्ये मुरून राहील. आणि आता हे डबेसुद्धा मला बाहेर सुकत घालायचे आहेत आणि आता मी तयारी इथे थोडासा वेळ माझ्याकडे आहे, कारण विघ्नेशचे पप्पा अजून आलेले नाही आहेत. तर तोपर्यंत आता ही अशी गोष्ट आहे की आपल्याला थोडंसं असं वाटतं यावेळी थोडंसं मोबाईल वगैरे हातात घ्यावा, थोडंसं एंटरटेन करावं. पण कामाच्या वेळामध्ये मी तरी स्वतः मोबाईल वगैरे जर हातात घेतल्यानंतर वेळ आपला कुठच्या कुठे निघून जातो कळत नाही. तर त्यासाठी थोडंसं कंट्रोल करते स्वतःला. सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर मस्त मोबाईल वगैरे घेऊन बसते, पण कामाच्या वेळी थोडंसं कामाला इम्पॉर्टन्स देते की जेणेकरून ती कामं आपली कंप्लीट होतील. तर इथे आता माझ्याकडे थोडासा वेळ होता म्हणून मी लगेच माझ्याकडे जी मेथीची भाजी आहे तर ती फ्रीजमध्ये आणलेली होती. एक दिवस होऊन गेला आणि ती भाजी आता तुम्ही बघितलं असेल थोडीशी सुकत चाललेली आहे. तर म्हटलं थोडासा वेळ आहे तर पहिली आपण ती भाजी नीट करायला घेऊया. तर हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा पण आपल्याला काम वगैरे करायचं असेल ना, तर त्यावेळी पहिला इम्पॉर्टन्स आपण कामाला देऊया, ना की मोबाईल आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांसाठी. हां, एखादी महत्त्वाची गोष्ट असेल तर ती आपण नक्कीच करायला पाहिजे, पण मोबाईल हातात घेतल्यानंतर जेव्हा आपण सोशल मीडिया वगैरे ओपन करतो ना, तर वेळ कुठे जातो आपल्यालासुद्धा समजत नाही. तर इथे मी आता भाजी नीट करून घेते आणि बऱ्याचदा असं होतं ना, मी भाजी नीट करायला घेतली पण सगळी भाजी माझी तेव्हा नीट करून झालेली नाही, कारण थोड्या वेळातच विघ्नेशचे पप्पा आणि विघ्नेश आले, त्यामुळे ते काम मी तसंच पेंडिंग ठेवलेलं आहे. आणि इथे मी आता लगेच भाकरी करायला घेतलेल्या आहेत. बऱ्याचदा असंही होतं की आपण सगळी कामं करायला काढतो, पण कामांमध्ये जी काही महत्त्वाची कामं असतात ती आपल्याला करावी लागतात. तर त्यामुळे भाजी मी तशीच ठेवलेली आहे. ती आता मी दुपारनंतर साफ करून घेईन. आणि इथे मी आता करून घेते पहिली भाकरी. आता भाकरी मी गरम गरमच करते, कारण गरम भाकरी खायला छान लागते आणि 5 ते 10 मिनटात भाकरी होते. त्यामुळे मी भाकरी पेंडिंग ठेवली होती आणि साईडलाच ना भाताचं कुकरसुद्धा लावलेलं आहे, जेणेकरून भाकरी आणि भात गरम गरम खायला मिळेल. आणि जे काही उडदाच्या डाळीचं घुटं आहे ते गरम केलं की मग आमचं गरम गरम सगळं जेवण होईल. तर अशा पद्धतीनं आता लगेच आम्ही जेवणसुद्धा करून घेणार आहे, कारण एक ते दीड वगैरे आता वाजली असेल. तर भाकरी झाल्यानंतर ना इथे थोडंसं गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं आहे, कारण पावसाचे दिवस आहेत. फिल्टरचं पाणी जरी असेल तरी असं कधीकधी स्वतःचीसुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण लहान बाळ आहे. त्यामुळे थोडंसं पाणी गरम करायला ठेवते आणि इथे आता आम्ही ना जेवण करून घेतो. तर आजच्या जेवणासाठीचं तुम्हाला दाखवते. इथे आहे ज्वारीची भाकरी. हे ताट पहिलं विघ्नेशला वाढून देते. ज्वारीची भाकरी आहे, त्यानंतर हे आहे उडदाच्या डाळीचं घुटं, त्याच्यानंतर आहे मुगाची डाळ टाकून केलेलं हे कांद्याच्या पातीची भाजी, त्यानंतर आहे ही कढीपत्त्याची चटणी आणि त्यानंतर आहे हा गरम गरम असा भात. तर या पद्धतीनं आजचं जेवण आहे. तर आम्ही आता जेवण करून घेतो. तर तुम्हीसुद्धा सगळे या जेवायला. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ.